तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी करेन. जसं बाळाचे आजोबा आज असते तर त्यांनी कोकण नावाने बाळाला काय हात मारली असती तर ते नाव आहे ससुले. आजोबा म्हणतात प्रिय ससुले, ओळखलं सारे मी तात्या म्हणजेच तुझा आजोबा बोलतोय. हो तुझा आजोबा. आज सगळेच आठवण काढतात पण मी फक्त तुलाच देण्यात आलोय बरं का. आजचा दिवस फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. अविस्मरणीय होता तो क्षण जेव्हा माझी चिवू आई झाल्याचं समजलं. एका आईची चिमुरडी चिवू एका गोड चिमुरडीची आई झाली. काय करू काय नको अगदी अशी मनाची अवस्था झाली होती माझ्यावर. कधी त्याचा तुला पाहतोय असं झालं होतं. तुला उचलून कडेवर घ्यावं, तुझा कालवूचा घ्यावा, आजोबा म्हणून थाटात मिरवावं आणि मग काय मन अगदी वाऱ्याच्या वेगाने धावत तुझ्यापर्यंत पोहोचले. अगदी डोळे भरून साठवून घेतलं तुझं ते चांगलं साजरे होते. नातू म्हणजे आजोबांसाठी शरीराबाहेरचं हृदय असते. सुकलेल्या पानाला जणू त्याच्या नव्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी ही नवी पालवी असते. मनात असूनही तुझ्यासोबत बोलता आलं नाही म्हणून मग तुला पत्र लिहायचं ठरवलं. या पत्रात तुला तुझ्या आयुष्याबद्दल, तुझ्या भविष्याबद्दल आणि मग तुझ्या आईबद्दलही बरंच काही सांगणार आहे बरं का. माझी जीव म्हणजे तुझी आई खूपच उत्साहाने प्रत्येक गोष्टीत भाग घेणारी पण तेवढीच हळवी आणि दंगामस्ती करणं ही तर तिची लहानपणीची ओळख बरं. पण आता ती पण आई पण दाखवे. तुला बोलेल बाळा दंगामस्ती करायची नाही ना, शांत राहायचं. मग तू की नाही तिला विचारायचं आई मी तुझा बाळ आहे ना, मग मी कसा काय शांत राहू बरं. मग तुला दंगामस्तीला परमिशन मिळालीच म्हणून समज. हे ससुल्या ऐक, हे आयुष्य आहे ना अगदी मस्तीत जगायचं. जगण्याचा आनंद घ्यायचा अगदी प्रत्येक क्षणी. चांगला असो किंवा वाईट प्रत्येक क्षणाला अगदी बिनधास्त सामोरं जायचं. बघ पुढे जाऊन तू काय बनशील किंवा तू काय बनावं हे मी तुला आता तरी नाही सांगणार आहे. पण जे करशील ना ते न डगमगता करायचं. बिनधास्त भिडायचं आयुष्याला. फायटर बनायचं. फायटर काय कधीच न हरणारा फायटर. आणि हे सगळं करताना श्रद्धा मात्र ठेवायची बरं का, अगदी मनापासून आपल्या आवडत्या देवावर. मग तुला बाप्पा आवडतील किंवा भोलेनाथ आवडतील हरकत नाही, पण या श्रद्धेतून ना बाळा आपल्या मनाला आत्मविश्वास मिळतो. अंगी नम्रता वाढवते आणि नम्रता अंगी असलेल्या माणसाला खूप खूप सारे मित्र मैत्रिणी मिळतात. जोडलेली ही माणसं हीच तर खरी आपली खरी खुरी संपत्ती असते. त्यामुळेच माणसं जोडायची, जोडत राहायची आणि जोडलेली माणसं जपत राहायची. बघ जगण्याला कसा बहर येतो. आणखी एका संपत्तीबद्दल तुला सांगतो बरं का. ही संपत्ती तू जेवढी जास्त जमवशील ना तेवढी आनंदी आयुष्य तुला जास्तीत जास्त आनंदात जगता येईल. ही संपत्ती म्हणजे आरोग्य. बघ मी आता बोलतच बसलोय, इकडे तुझ्या बारशाची तयारी अगदी जोरात झाली आहे. मजा आहे का आज तुझी. पाहतोय ना आज तुझ्या बारशाला किती गर्दी झाली आहे. छान आनंदी आनंद आहे सगळीकडे. सगळे मामा मावशा आजी आजोबा आत्या आणि चिक्कार पाहुणे रावळे सगळ्यांची नुसती धावपळ झाली आहे. कशासाठी माहितीये, तुझं नाव ठेवण्यासाठी. आज तुझे आई बाबा या सगळ्यांसोबत मिळून एक छान नाव देते तुला. पण तू माझ्यासाठी कायम ससुल्याच राहशील. काय चालेल ना. हे ससुल्या माझ्या आशीर्वादाच्या सदिच्छांच्या रूपात तुझ्या सोबत राहील अगदी प्रत्येक क्षण. नियती एवढी ताकदवान नाहीये जी माझ्या मनातल्या तुझ्या मनोभाषाला समजू शकेल. जाणवत राहील तुझा माझा स्पर्श अगदी प्रत्येक क्षण मी जमून घेईन तुझ्या अस्तित्वाच्या रूपाने. अरे हो राहिलंच की
अशा पणजी आजीने माझ्यासोबत शुभाशीर्वाद आणि गोड गोड पापा सुद्धा पाठवलाय बरं का. तिच्याच भाषेत सांगतो बघ, लवकर म्हातारे व्हा. बरं थांबतो आता, येतो. हे आजोबांनी लिहिलेलं ससुरेसाठीचं पत्र. माझ्या परीने मी वाचण्याचा प्रयत्न केला. हे पत्र वाचत असताना भावना कशा आवडल्या हे मलाही माहीत नाही, कारण प्रत्येकाचा आजोबा आजी आजोबा हे आपलं छान असतं. आणि नंतर अतिशय डोळ्यात पाणी आणणारं आपण हे लिखाण केले. खूप मनापासून आभार. आपण आता या क्षणात सगळ्यांचे डोळे पाणवले, पण कोणी डोळे पाणी घालायचं, सगळ्यांनी जोरात